नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच 15 फेब्रुवारी रविवारी महाशिवरात्री आहे, लक्षात ठेवा. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये 11 आंब्याच्या पानांचे तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर ओळीमध्ये सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. तर ही माहिती पाहायच्या अगोदर भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असेला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. 15 फेब्रुवारीला येणारी महाशिवरात्री ही केवळ एक सणाची तारीख नसते, तर ती आत्मजागृतीची, अंतर्मन शुद्धीची आणि शिवतत्वाची एकरूप होण्याची रात्र मानली जाते. या दिवशी केलेले प्रत्येक पूजन, प्रत्येक मंत्र जप आणि प्रत्येक लहानसा उपाय ही भक्तांनो अनेक पटींनी फलदायी ठरतो, अशी श्रद्धा आहे. शिवतत्व हे संहाराचे नसून परिवर्तनाचे प्रतीक आहे. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अस्थिरतेतून स्थैर्याकडे नेणारी ही रात्र आहे. म्हणूनच भक्तांनो, या दिवशी केलेले 11 आंब्याचे पानांचे विशेष उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. आंब्याचे भक्तांनो झाड भारतीय संस्कृतीत मंगल, पवित्र आणि जीवनदायी मानले जाते. कोणत्याही शुभकार्यात दाराशी आंब्याच्या पानांची तोरणे लावण्याची परंपरा आहे. कारण आंब्याची पाने सकारात्मक ऊर्जा आकृष्ट करतात आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवतात भक्तांनो, असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी 11 आंब्याची पाने वापरण्यामागेही एक सूक्ष्म आध्यात्मिक अर्थ आहे. शिवाच्या 11 रुद्राचे प्रतीक म्हणून 11 हा अंक पवित्र मानला जातो. त्यामुळे 11 पानांचा उपयोग हा केवळ परंपरा नसून रुद्र तत्वाशी जोडणारा आध्यात्मिक सेतू आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पांढऱ्या रंगाचे मन शांत ठेवून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आंब्याची 11 ताजी निरोगी पाने तोडावीत. पाने तोडताना झाडांची परवानगी घेतल्यासारखे मनात प्रार्थना करावी की हे निसर्ग देवता, माझ्या कल्याणासाठी ही पाने अर्पण करीत आहे. कारण निसर्गातून भक्तांनो घेताना कृतज्ञता असणे हेच खरे धर्माचे लक्षण आहे. यानंतर ही 11 पाने स्वच्छ पानाने धुवून पुसून घ्यावीत. प्रत्येक पानावर चंदन किंवा कुंकवाने ओम असे लिहावे. शक्य असल्यास थोडेसे गंगाजल शिंपडावे. घरातील देवघरात किंवा शिवलिंगासमोर ही 11 पाने एका ताटात व्यवस्थित ठेवावी. जर घरात शिवलिंग नसेल तर शिवाची प्रतिमा ठेवून त्या समोरही हा उपाय करता येतो. शिवलिंगासमोर भक्तांनो जलाभिषेक करून दूध, दही, मध, साखर आणि तूप यांनी पंचामृत अभिषेक करावा. नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक पूर्ण करून 11 आंब्याची पाने एका मागोमाग भक्तांनो एक शिवलिंगावर अर्पण करावीत. प्रत्येक पान अर्पण करताना मनोभावे ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. मनात आपल्या इच्छा, अडचणी, भीती आणि स्वप्ने याचा विचार करावा. पण प्रार्थना करताना केवळ मागणे नको, तर समर्पणाची भावना असावी. हे महादेव, जो योग्य असेल तेच मला दे, अशी नम्र भावना ठेवावी. कारण शिवाला भाव महत्वाचा असतो, दिखावा नाही. 11 पानांचा हा उपाय विशेषतः आर्थिक अडचणी, घरातील कलह, मानसिक अस्थिरता आणि अडथळे दूर करण्यासाठी केला जातो, अशी लोकश्रद्धा आहे. परंतु भक्तांनो, खरे पाहता हा उपाय बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा अंतर्मन बदलतो. जेव्हा मन स्थिर होते, श्रद्धा दृढ होते आणि विचार सकारात्मक होतात, तेव्हा परिस्थिती आपोआप बदलू लागते. भक्तांनो, शिवतत्व हे शांत, समाधानी आणि निर्भय बनवते. त्यामुळे हा उपायाचा खरा प्रभाव हा अंतर्मनावर पडतो. भक्तांनो,
संध्याकाळी शिवपूजानंतर ही 11 पाने एकत्र करून घराच्या मुख्य दरवाजावर तोरणासारखी बांधू शकता किंवा देवघरात ठेवू शकता. असे मानले जाते की यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. दुसऱ्या दिवशी ही पाने एखाद्या पवित्र झाडाखाली ठेवावीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. त्यांना कचऱ्यात टाकू नका, कारण ती पवित्र पूजेत वापरलेली असतात. भक्तांनो, महाशिवरात्रीची रात्र जागणाऱ्यांची असते. शक्य असल्यास रात्री ओम नमः शिवाय जप, रुद्राभिषेक किंवा शिवमहिम्न स्तोत्र पठण करावे. या दिवशी उपवास केल्याने भक्तांनो मनाधिक एकाग्रता होते. उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे, तर वाईट विचार, राग, मत्सर आणि नकारात्मक भावना याचाही त्याग होय. शिव ही संकल्प शक्ती आहे. आपण जेव्हा अंतर्मन शुद्ध करतो तेव्हा शिवतत्व आपोआप जागृत होते. भक्तांनो, या उपायामागील खरा संदेश असा आहे की निसर्ग, श्रद्धा आणि साधना याचा संगम झाला की जीवनात चमत्कार घडतात. 11 आंब्याची पाने हे केवळ प्रतीक आहे. भक्तांनो, त्या पानांमध्ये आपली भावना, श्रद्धा आणि विश्वास असतो. आणि जिथे श्रद्धा असते तिथेच शिवकृपा असते. भक्तांनो, महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी भक्तांनो हा उपाय केल्यावर केवळ बाह्य यश नव्हे, तर अंतर्मनातील शांतता, धैर्य आणि समाधान मिळावे हीच खरी प्रार्थना असते. कारण शेवटी भक्तांनो, महादेव म्हणजे विनाश नव्हे तर नवसृजन, अंधार नव्हे तर प्रकाश, भीती नव्हे तर निर्भयता. आणि हीच महाशिवरात्रीची खरी अनुभूती आहे. महाशिवरात्रीच्या या पवित्र साधनेत 11 आंब्याच्या पानांचा जो उपाय सांगितला जातो भक्तांनो, त्याचा खरा अर्थ फक्त विधीमध्ये नसून भावनेत दडलेला असतो. अनेक जण हा उपाय केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही करत, तर पण ज्यावेळी तो आत्मशुद्धी आणि समर्पणाच्या भावनेत केला जातो भक्तांनो, तेव्हा त्याचा परिणाम अधिक गहिरा आणि दीर्घकालीन जाणवतो. शिवतत्व हे अत्यंत सूक्ष्म आहे. ते बाह्य अंडबराला नाही भक्तांनो, ते बाह्य आडंबराला नाही, तर अंतकरणातील प्रामाणिकतेला प्रतिसाद देते. 11 आंब्याची पाने अर्पण करताना मनात एक संकल्पना धरावा. पहिल्या पानासोबत अहंकाराचा त्याग, दुसऱ्या पानासोबत त्यागाचा रागाचा त्याग, तिसऱ्या पानासोबत मत्सराचा त्याग, चौथ्या पानासोबत भीतीचा त्याग, 5व्या पानासोबत नकारात्मक विचारांचा त्याग आणि अंतर्मनातील शुद्धीचा संकल्प करावा. पुढील पानासोबत श्रद्धा, संयम, धैर्य, समाधान, कृतज्ञता आणि प्रेम या गुणांचे आव्हान करावे. भक्तांनो, अशा प्रकारे हा उपाय केवळ भौतिक लाभासाठी न राहता आत्मविकासाचा मार्ग बनतो. भक्तांनो, शिवलिंगावर आंब्याची पाने अर्पण करताना प्रत्येक पान शंकराच्या जटावर विसावेत. भक्तांनो, अशी कल्पना मनात करावी. ज्या जटांमधून गंगा प्रकट झाली त्या जटांमध्ये आपले दुःख विसर्जित होत आहे अशी भावना ठेवावी. ओम नमः शिवाय या मंत्र जप करत असताना श्वास आत घेताना ओम नमः आणि श्वास सोडताना शिवाय असे मनात म्हणावे. यामुळे मन अधिक शांत होते आणि ध्यान साधना आपोआप घडू लागते. भक्तांनो, याशिवाय उपवास करताना केवळ अन्न टाळणे एवढेच नाही, तर शब्दांमध्येही संयम ठेवणे आवश्यक असते. भक्तांनो, कोणावरही कटू बोलू नये, वाद घालू नये, मनात राग साठवू नका. कारण महाशिवरात्री ही केवळ पूजा करण्याची रात्र नाही, तर स्वतःला बदलण्याची रात्र आहे. जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल घडवतो तेव्हा परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. रात्री जागरण करताना शिव महिमा स्तोत्र, रुद्राष्टक किंवा शिवतांडव स्तोत्र पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. शक्य असल्यास जवळच्या मंदिरात जाऊन अभिषेक करावा. अनेक ठिकाणी या दिवशी विशेष रुद्राभिषेक आयोजित केले जातात. मंदिरातील घंटानाद, धुपांचा सुगंध आणि मंत्रोच्चार यामुळे भक्तांनो वातावरण
निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा मनाला स्पर्श करते भक्तांनो. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेला 11 पानांचा उपाय विशेषतः घरातील अडथळे, व्यवसायातील अडचणी, नोकरीतील अस्थिरता किंवा वैवाहिक जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. परंतु भक्तांनो, यामागील आध्यात्मिक तत्व असे आहे की आपण ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत आहे त्यासाठी प्रयत्नही तितकाच प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे. शिव कृपा करतो पण प्रयत्नांची जागा घेत नाही. दुसऱ्या दिवशी भक्तांनो, ही पाने विसर्जित करताना मनात कृतज्ञता ठेवावी. हे महादेव, तू माझ्या जीवनात जो बदल घडवशील तो माझ्या कल्याणासाठीच असेल अशी भावना ठेवावी भक्तांनो. विसर्जन करताना पाने जमिनीवर आदराने ठेवावीत किंवा वाहत्या पाण्यात सोडावीत. त्यांना तुटवले जाणार नाहीत याची काळजी घ्या. काही ठिकाणी असेही मानले जाते की या 11 पानांपैकी एक पान घराच्या तिजोरीत ठेवले तर आर्थिक स्थैर्य येते. परंतु हे करत असताना लोभ नव्हे तर स्थैर्याची भावना असावी भक्तांनो. कारण शिव हा वैराग्याचा देव आहे. त्याला केवळ संपत्तीपेक्षा संतुलन महत्त्वाचे वाटते. महाशिवरात्रीची रात्र आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अंधार असला तरी अंतर्मनातला दिवा पेटवला तर प्रकाश निर्माण होतो. 11 आंब्याची पानं म्हणजे त्या प्रकाशाकडे जाणारा एक साधा पण प्रभावी मार्ग आहे. हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मकता भक्तांनो. जर मन खरं असेल, भावना निर्मळ असतील आणि समर्पण पूर्ण असेल तर शिवकृपा अनुभवास वेळ लागत नाही. महादेव म्हणजे शांतता, धैर्य आणि असीम करुणा. या महाशिवरात्रीला 11 आंब्याच्या पानांच्या माध्यमातून भक्तांनो आपण त्या करुण्याला, त्या शक्तीला आणि त्या शांततेला आपल्या जीवनात आमंत्रित करत असतो. ही साधना केवळ भक्तांनो एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता दर महिन्याच्या मासिक शिवरात्रीला केली तर अधिक स्थैर्य आणि सकारात्मक बदल जाणवू शकतात आपल्या आयुष्यामध्ये भक्तांनो. कारण भक्तांनो, या गोष्टीकडे आपल्याला सतत चालणारी साधना अंतर्मनातील जागृती असते भक्तांनो. तसेच भक्तांनो, महाशिवरात्रीच्या या दिवशी 11 आंब्याच्या पानांचा जो उपाय आपण करतो तो तितका बाह्य कृतीत दिसतो भक्तांनो, तितकाच तो अंतर्मनातील प्रवास असतो. अनेकांना प्रश्न पडतो की आंब्याचीच पाने का? त्यामागे केवळ परंपरा नाही तर सूक्ष्म ऊर्जा विज्ञान दडलेले आहे असे आपल्या पूर्वजांनी सांगितले गेलेले आहे भक्तांनो. आंब्याचे झाड सदाहरित, जीवनदारे आणि मंगल मानले गेले आहे. जिथे आंब्याची पाने असतात तिथे वातावरणात ताजेपणा आणि भक्तांनो सकारात्मक स्पंदने वाढतात असे मानले जाते. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी ही पाने शिवतत्वाशी जोडली गेली की ती जणू रुद्र शक्तीचे माध्यम बनतात भक्तांनो, अशी लोकश्रद्धा आहे. 11 या अंकालाही मोठे महत्त्व आहे. शिवाच्या 11 रुद्रांचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आढळतो. हे 11 रुद्र म्हणजे शिवाच्या विविध शक्तींचे प्रतीक मानले जातात. धैर्य, संयम, जप, करुणा, ज्ञान, संहार, संरक्षण, वैराग्य, ज्ञान, स्थैर्य आणि अनंतता. जेव्हा आपण 11 पाने अर्पण करतो तेव्हा या सर्व गुणांना आपल्या जीवनात जागृत करण्याची प्रार्थना करतो. हा उपाय करताना मनात असा भाव ठेवा की प्रत्येक पानासोबत एक दोष निघून जात आहे आणि एक सद्गुण जीवनात येत आहे. या दिवशी साधना करताना घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवणे अत्यंत आवश्यक असते. सकाळपासूनच घरात धूप, अगरबत्ती किंवा गंध यांचा सुगंध पसरून द्यावा. घरामध्ये शक्य असल्यास ओम नमः शिवाय हा मंत्र मंद आवाजात तुम्हाला घरात वाजू द्यायचा आहे. यामुळे घरातील ऊर्जा शुद्ध होते. शिव तत्वाला शांतता प्रिय आहे म्हणून वाद, भांडण किंवा कटू शब्द टाळावेत. ज्या घरात शांतता असते तिथेच शिवकृपा स्थिरावते
असे म्हणतात. 11 आंब्याची पाने अर्पण केल्यानंतर काही वेळ ध्यानधारणा करावी. डोळे मिटून कपाळाच्या मध्यभागी प्रकाशाचा बिंदू आहे अशी कल्पना करावी. त्या प्रकाशातून शिवशक्ती आपल्या शरीरात आणि मनात पसरत आहे अशी भावना ठेवावी. काही वेळ श्वासावर लक्ष केंद्रित करावे. या साधनेने मनातील अस्थिरता कमी होते. महाशिवरात्रीच्या रात्री केलेले ध्यान अत्यंत प्रभावी मानले जाते, कारण त्या रात्रीची ऊर्जा विशेष असते. रात्री 4 प्रहारांची पूजा करण्याची परंपरा आहे. पहिल्या प्रहारात जलाभिषेक, दुसऱ्या प्रहारात दुधाभिषेक, तिसऱ्या प्रहारात मध किंवा पंचामृताभिषेक किंवा चौथ्या प्रहारात फक्त स्वच्छ पाण्याने अभिषेक करून शांत ध्यान करावे. प्रत्येक प्रहारात 11 वेळा ओम नमः शिवाय जप करावा. शक्य असल्यास 108 वेळा जप करावा. 11 आंब्याच्या पानांचा उपाय पहिल्या प्रहारात केल्यास विशेष फलदायी मानला जातो, कारण त्यावेळी मन अधिक तेज ताजेतवान आणि स्थैर्य असते. भक्तांनो, काही जण या दिवशी 11 पानावर आपले नाव आणि गोत्र लिहून शिवलिंगावर अर्पण करतात. यामागे असा भाव असतो की आपले अस्तित्व पूर्णपणे शिवचरणी अर्पण करीत आहोत. काही जण पानावर आपल्या अडचणींचा विचार करून त्या पानासोबत त्या समस्या महादेवाला अर्पण करतात. या प्रक्रियेत मन हलके होते आणि चिंता कमी होते. महाशिवरात्री ही केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून आत्मपरीक्षणासाठीही आहे. आपण आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी बदलायला हव्यात, कोणत्या सवयी सोडायला हव्यात, कोणते ध्येय गाठायचे आहे याचा शांतपणे विचार करावा. 11 पानांचा उपाय म्हणजे जणू 11 संकल्प. हे संकल्प वर्षभर पाळण्याचा निर्धार करावा. शिव म्हणजे संकल्प शक्ती. जो संकल्प दृढ करतो त्याला शिवकृपा साथ देते. या दिवशी दान धर्म करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा फळे द्यावीत, कारण शिव हा भिक्षुकांचा, दुर्बलांचा आणि सर्वांचा देव आहे. त्याला मोठ्या यज्ञापेक्षा लहान दान अधिक प्रिय असते. जेव्हा आपण इतरांच्या आयुष्यात आनंद देतो तेव्हा आपल्या आयुष्यातही आनंद वाढतो. भक्तांनो, महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करताना फक्त शरीर जागे ठेवणे नाही तर अंतर मन जागे ठेवणे महत्त्वाचे असते. आपल्या विचारांचे निरीक्षण करावे. कोणतीही नकारात्मक भावना, भक्तांनो, कोणतीही नकारात्मक भावना आली तर तिला शांतपणे निरोप द्यावा. 11 आंब्याची पाने अर्पण करून भक्तांनो आपण जणू मनातील अंधार दूर करण्याची प्रक्रिया सुरू करतो. ही प्रक्रिया त्या रात्रीपुरती न ठेवता पुढील दिवसातही सुरू ठेवली तर जीवनात आपल्या सकारात्मक बदल दिसू लागतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पानाचे विसर्जन करताना मनात कृतज्ञता व्यक्त करावी. हे महादेव, माझ्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी मला धैर्य दे, योग्य मार्ग दाखव अशी प्रार्थना करावी. विसर्जन म्हणजे शेवट नव्हे तर नव्या सुरुवातीची खूण आहे. त्या क्षणी आपण जुने दुःख, भीती आणि नकारात्मकता सोडून नव्या आशेचे पुढे जातो. भक्तीने नव्या आशेने आपण पुढे जातो. महाशिवरात्रीचा 11 पानांचा उपाय खरे तर एक साधा पण अत्यंत गूढ आध्यात्मिक प्रयोग आहे. तो श्रद्धेने, संयमाने आणि सातत्याने केल्यास मन अधिक स्थिर, विचार अधिक सकारात्मक आणि जीवन अधिक संतुलित होते. शिवतत्व भक्तांनो म्हणजे अंतर्मनातील शांत महासागर. या दिवशी आपण या महासागराची जोडण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा ही जोडणी प्रामाणिक असते तेव्हा जीवनातल्या अनेक गुंतागुंती हळूहळू सुटू लागतात. शेवटी लक्षात ठेवा भक्तांनो, कोणताही उपाय आपल्या प्रयत्नांना पूरक असतो. श्रद्धा आणि कृती यांचा संगम झाला की खरे परिवर्तन घडते. भक्तांनो, महाशिवरात्रीचे या दिवशी 11 आंब्याच्या पानांच्या माध्यमातून आपण स्वतःला शिवतत्वाशी जोडतो आणि हीच त्या उपायांची खरी शक्ती आहे. भक्तांनो, असेच आपले भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. कमेंटच्या माध्यमातून मी तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. भक्तांनो.
जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा. भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी मानतो. चला, चांग बरं बाळूमामाच्या नावानं, चांग बरं हरिसिद्धनाथांच्या नावानं, चांग बरं.